पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात एखाद्या बाईनं गाणं म्हणणं किंवा अभिनय करणं तत्कालीन समाजाला फारसं रुचणारं नव्हतं. पण आपण आज ज्या गायिकेबद्दल बोलणार आहोत ती याच काळात गाणं शिकली आणि फक्त तेवढ्यावर न थांबता तिकीट लावून गाणं सादर करणारी पहिली गायिका असा बहुमान सुद्धा तिने मिळवला. याचबरोबर शांतपणे बसून गाण्याची पद्धत तिनं रूढ केली. भरपूर मेहनत आणि समाजाच्या संकुचित विचारांच्या विरुद्ध जाऊन आपली कला संपूर्ण देशभर पोहोचवणाऱ्या या ज्येष्ठ गायिका होत्या हिराबाई बडोदेकर. 29 मे 1905 रोजी महाराष्ट्रातील मिरज येथे हिराबाईंचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव चंपाकली होतं. हिराबाईंचे वडील उस्ताद अब्दुल करीम खान हे बडोदा संस्थानात गायक होते आणि त्यांच्या मातोश्री ताराबाई माने या राजघराण्यातील होत्या. त्या काळातील त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहामुळे त्यांना बडोदा सोडून मुंबईला जायला लागलं. कालांतराने ताराबाई आणि अब्दुल करीम खान विभक्त झाले. तेव्हा ताराबाईंनी आपल्या सगळ्या मुलांची नावं बदलली. त्यावेळी चंपाकली हे त्यांचं नाव हिराबाई असं ठेवण्यात आलं. सगळी लोक त्यांना प्रेमानं चंपूताई म्हणून हाक मारत असत. गाण्याचे प्राथमिक शिक्षण हिराबाईंनी त्यांचे मोठे बंधू सुरेश बाबूंकडे घेतले. त्यानंतर किराणा घराण्याचं शिक्षण त्यांनी अब्दुल वहीद खान यांच्याकडे जवळपास 4-5 वर्ष घेतलं. गाणं शिकण्याच्या बाबतीत खान साहेब फार कडक शिस्तीचे होते. एकदा एक राग ते हिराबाईंना जवळजवळ 3 महिने शिकवत होते. तेव्हा हिराबाई त्यांना म्हणाल्या की आता दुसरा राग घ्यायचा का? यावर खान साहेब म्हणाले, ठीक आहे, पण आधी मला हा राग 1 तास गाऊन दाखव. अट फक्त एकच आहे की एकदा गायलेली लकीर परत म्हणायची नाही. हिराबाईंना वाटलं की रोज काही तास रियाज केल्यामुळे हे काम फारसं अवघड नाही. हिराबाई साधारण पाऊण तास गायल्या. तेव्हा खान साहेबांनी विचारलं की दुसरा राग घ्यायचा का? तेव्हा हिराबाई म्हणाल्या, नको, हाच शिकूया. कदाचित इतका रियाज केल्यामुळे आणि असा गुरु मिळाल्यामुळे हिराबाई संगीत क्षेत्रात उत्तुंग शिखरावर पोहोचू शकल्या. हिराबाईंच्या मातोश्री ताराबाईंनी नूतन संगीत विद्यालय 1920 मध्ये सुरू केलं. त्या आणि सुरेश बाबू तिकडे शिकवत असत आणि हिराबाई सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत असत. 1921 साली गांधर्व महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी हिराबाईंचे पहिल्यांदा जाहीरपणे गायन झाले. 1922 पासून त्यांनी व्यावसायिक संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली आणि स्वतःचे कार्यक्रम आयोजित करण्यास प्रारंभ केला. 1923 साली HMV या कंपनीने हिराबाईंची जया अंतरी भगवंत ही पहिली मराठी भजनांची ध्वनिमुद्रिका आणि सखी मोरी रुमझुम ही हिंदी गीतांची ध्वनिमुद्रिका काढली. ध्वनिमुद्रिकेसाठी काय आणि कसं गावं हे हिराबाईंनी अगदी अचूक ओळखलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या गाण्याच्या जवळपास 175 ध्वनिमुद्रिका निघाल्या. 1928 सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुद्धा गायला सुरुवात केली. जवळपास 4 दशकं हिराबाई आकाशवाणीवरच्या कलाकार होत्या. ध्वनिमुद्रिका आणि रेडिओमुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारत देशात होऊ लागले. हिराबाईंनी शास्त्रीय संगीताबरोबरच खयाल, ठुमरी, भजन, मराठी नाट्यसंगीत अशा विविध संगीत प्रकारांचं उत्तम सादरीकरण आपल्या कार्यक्रमांमधून केलं. 1929 साली ताराबाईंनी नूतन संगीत विद्यालय नाट्यशाखा नावाच्या संगीत नाटक मंडळाची स्थापना केली. या नाटक मंडळाच्या संगीत सौभद्र या नाटकातून सुभेद्रेची भूमिका साकारत हिराबाईंनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. साध्वी मीराबाई, युगांतर, संशय कल्लोळ, पुण्यप्रभाव अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. हे नाटक मंडळ बंद पडल्यावर सुद्धा साधारण 1965 पर्यंत हिराबाई अधूनमधून कुठल्या तरी नाटकात अभिनय करत होत्या. सुवर्ण मंदिर, जनाबाई, प्रतिभा अशा काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला.
याच दरम्यान हिराबाईंनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन सुद्धा केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गाण्याचा मान हिराबाईंना देण्यात आला होता. डॉक्टर प्रभा अत्रे, माणिक वर्मा, मालती पांडे, जानकी अय्यर अशा अनेक उत्तम गायिका हिराबाईंनी घडवल्या. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हिराबाईंना अत्यंत मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1970 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. गान कोकिळा, गान सरस्वती, गान हिरा अशा वेगवेगळ्या नावांनी हिराबाईंचा गौरव रसिक श्रोत्यांनी केला. 20 नोव्हेंबर 1989 रोजी त्या हे जग सोडून गेल्या. आपल्या कलेच्या जोरावर सामाजिक क्रांती आणि सुधारणा घडवून आणणाऱ्या हिराबाई बडोदेकरांचं नाव भारताच्या आणि कलेच्या इतिहासात कायम राहील. हिराबाईंचा हा संगीत प्रवास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटणार आहोत ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.